सोनेरी पहाट न्यूज नेटवर्क, एक पाऊल अंधारातून प्रकाशाकडे. उमरखेड महागाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार श्री भाविकभाऊ भगत हे आपल्या प्रचार दौऱ्यानिमित्त इजनी येथे आले असता परमपूज्य बालब्रह्मचारी महंत दुर्वास महाराज भारती यांचे दर्शन घेऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली. बघूया आपल्या संपादकांनी घेतलेली त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी देवाशिष दरोडे सोनेरी पहाट न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत अपक्ष उमेदवार भाविक भगत साहेब आपल्या इथं इजनी येथे आलेले आहे. साहेब, आपण लोकांची जनसेवा केली, रुग्णसेवा केली आणि आपण भाजपचे सक्रिय कार्यकर्ता असताना आपल्याला का डावलण्यात आलं आणि त्या माणसाला तिकीट भेटली, याच्यावर तुमचं मत काय? निश्चित आपण चांगला प्रश्न विचारला. आपण गाव पातळीवर काम करता, आपण एक सुजाण पत्रकार आहे, त्याच्यामुळं आपला हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपण घेऊन आले पुढे. त्याबद्दल आम्ही खरोखर तुमच्या पत्रकारितेला सलाम करतो. आणि जो व्यक्ती पॅनलवर नव्हता, भारतीय जनता पार्टीचं एक नियोजन असते, त्या नियोजनामध्ये एक पॅनल असते, त्या पॅनलवर 3 लोकांची नाव ठरलेले असतात. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचं माझं नाव होतं, परंतु जो किसनराव वानखेडे त्याचं पॅनलवर नाव नव्हतं. त्याला कधी पाहिलं नाही लोकांनी. अशा लोकाला एखाद्या जो काही स्वतःला ठेकेदार समजतात अशा लोकांनी त्याला तिकीट देण्याचं काम केलं, अशा लोकांनी त्याला पुढे आणण्याचं काम केलं. याच्यासाठी केलं कथा माणूस काही बोलू शकत नाही, तो माणूस कुठलं काम करू शकत नाही, लोकांचे प्रश्न सोडू शकत नाही, गावागावात जाऊ शकत नाही आणि प्रत्येक गावात गेलं त्याला कोणी ओळखत सुद्धा नाही. काय ओळखणार आहे? तुम्ही याच्या आधी कुठलं काम केलं? तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये किती वर्षापासून आले? याच्या आधी किती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, किती लोकांचे तुम्ही झेंडे उचलले? आम्ही 20-20 वर्षापासून काम करतो पक्षाचं. आम्हाला काय तुम्ही त्याचं फळ दिलं? आम्हाला पक्षातून निष्कासित करण्याचं तुम्ही फळ दिलं. म्हणजे आम्ही 20 वर्ष नगरपालिकेचे प्रभारी, 8 ठिकाणी नगरपालिका प्रभारी, 2 ठिकाणी विधानसभा प्रभारी, 1 ठिकाणी लोकसभा प्रभारी, मी सतत पक्षासाठी काम केलं. आणि आता माझ्या अधिकारासाठी जर मी त्या ठिकाणी उतरलो असेल तर तुम्ही माझी तिकीट काढता, तुम्ही मला पक्षातून निष्कासित करण्याचा तुम्ही माझ्यावर पत्र पाठवता. हेच का माझ्या एवढ्या वर्षाच्या कामाचं फलित आहे का? आज अनेक लोक कार्यकर्ते पक्षामध्ये काम करतात, त्याला जर ह्या पद्धतीने तुम्ही वागवत असेल तर एकही व्यक्ती पक्षामध्ये काम करणार नाही, एकही व्यक्ती समाजात जाऊन पुढे काम करणार नाही. आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो, रात्र दिवसा लोकांच्या सुखदुःखात राहतो. आपण चांगले पत्रकार आहे, आपल्याला माहीत आहे का आम्ही रात्री बेरात्री कधी कोण डोळ्याचे ऑपरेशन असेल, किडनीचे ऑपरेशन असेल, ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीचे सुद्धा असेल, अशा लोकांना आम्ही रात्र दिवस मदत करतो. आम्ही काय गुन्हा केला? अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर अन्याय केला, त्या अन्यायाला समोर जाण्यासाठी मला कार्यकर्त्यांनी सर्वांनी सांगितलं, गावागावातल्या भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी सांगितलं, बूथप्रमुखांनी सुद्धा सांगितलं, भाऊ तुम्ही मागे घेऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. कारण प्रत्येक गावामध्ये सर्वेची टीम यायची, त्या सर्वेच्या टीममध्ये 3 नाव विचारायचे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का भाऊ तुमचं नाव आम्ही सर्वेमध्ये घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी 17, 18, 15, 14 अशा लोकांचे सर्वे घेतले जात होते आणि त्या सर्वेमध्ये साधारणतः 80% वर सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी माझं नाव घेतलं. कारण नैसर्गिक नाव घेतलं का मी प्रत्येक गावामध्ये पोहोचलो, प्रत्येक गावाच्या दुःखात पोहोचलो. मग जिल्हा परिषदसाठी ज्या काही योजना असतील त्याच्यासाठी पोहोचलो, निराधार योजना असतील त्याच्यासाठी पोहोचलो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक गावातला अनेक पक्षाचे लोक असतील त्यांनी मला कॉल करून सांगितलेलं आहे का भाऊ तुम्ही आमच्या गावाचा असा पेशंट आहे, तुमच्याकडे पाठवू का? ह्या पद्धतीचे सर्वांच्या मनामध्ये माझं नाव असताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एका पक्षाच्या व्यक्तीने ते तिकीट विकली आणि तुम्ही ते एका दुसऱ्या पक्षाच्या माणसाला ते तिकीट खरेदी करायला लावलं. हा प्रसंग समाजाने पाहिला. आता गावागावात एकच चर्चा आहे का ह्या प्रकरणामध्ये किती लोकांनी याच्यामध्ये मोठा डाव मारला, मोठा हात मारला. हे प्रत्येक गावात जेव्हा आम्ही प्रचारासाठी जातो ना, ही चर्चा चालू झालेली आहे. लोक उघड्या डोळ्याने पाहत आहे. तुम्हाला माफ करणार नाही एकही व्यक्ती. तो व्यक्ती आता तुम्हाला फक्त मतदानातून दाखवून देणार आहे की समाजाला आता तुम्ही लाती खालचं समजू नका. आता नवतरुणाच्या हातात रोज अँड्रॉइड मोबाईल आहे, रोज लोकांना समजते कोण व्यक्ती किती पाण्याचा आहे, कोण समाजासाठी काम करू शकते, कोण लोकांच्या दुःखसुखामध्ये जाऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चुकीचं काम केलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार मोडून काढण्याचं काम ह्या नवयुगाच्या हातामध्ये आता आहे आणि ते शस्त्र येणाऱ्या 20 तारखेला हे सर्वजण वापरणार आहे असं मला 100% ठामपणे वाटते. धन्यवाद. 15 वर्षापासून स्वतःच्या पायाला भिंगरी घेऊन
सगळा मतदारसंघ आज पिंजून काढता. त्यामध्ये एक तुमची रुग्णसेवक म्हणून एक चांगली ओळख आहे. भविष्यात तुमचं व्हिजन काय राहील यासाठी? निश्चित मी 2 व्हिजन या ठिकाणी मांडलेलं आहे. मी आतापर्यंत जिल्हा स्तरावर मी फार लोकांचे कुठलाही प्रसंग असेल मी त्या ठिकाणी काम केलं. तुम्ही फार सुंदर एकदम प्रश्न विचारला, तो माझ्या जिव्हाळ्याचा आहे, माझ्या मनातला आहे. आणि मी जिल्ह्याच्या स्तरावर आतापर्यंत काम केलं. आणि भविष्यात हे जर समाजाने जनतेने माझ्या पाठीशी उभं राहून मला विधान भवनामध्ये पाठवलं तर येणाऱ्या काळामध्ये फार मोठे जे ऑपरेशन असतात, ज्याचे 5 लाख 10 लाख असा खर्च जो असते ना, तो पूर्णपणे मी स्वतः तो माझ्या याच्यामध्ये खिशामधून म्हणा की मी ज्या ठिकाणी काम करेल त्या नियोजनातून म्हणा, हा पूर्णपणे करण्याची माझी स्वतःची जबाबदारी घेणार आहे. त्या व्यक्तीला फक्त मी सांगेल की तुम्ही फक्त तिकीट काढून मुंबईला या. त्याच्या राहण्यापासून त्याच्या खाण्यापासून तिथची सर्व व्यवस्था पूर्णच्या पूर्ण जबाबदारी मी स्वतः स्वीकारणार आहे म्हणजे त्याच्या घराचा सदस्य म्हणून मी स्वीकारणार आहे. मग त्यांनी मला मतदान केलं तरी चालेल, त्याने नाही केलं तरी चालेल, पण ज्या व्यक्तींनी ज्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी मला विधान भवनावर पाठवलं, माझी जबाबदारी राहील त्या मतदारसंघाच्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक समाजातल्या घरातल्या व्यक्तीची त्याचं संरक्षण करण्याची, त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी पुढे येण्याची ही माझी पूर्ण जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारलेली नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाच्याही घरात केवढीही मोठी बिमारी, मग जिल्हा स्तरावर असो की राज्य स्तरावर असो, ते पूर्णपणे मी स्वीकारणार आहे. आज काय परिस्थिती आहे दवाखान्याची? साप चावला, विंचू चावला, कुत्रा चावला, एखादी जंगली प्राण्याने हमला जरी केला, साधं इंजेक्शन मिळत नाही. आणि पुन्हा डबल तुम्ही त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहतात, कारण समाजाला तुम्ही चुत्या बनवलेला आहे, समाजाला तुम्ही मूर्ख बनवलेला आहे. आता समाज तुम्हाला माफ करणार नाही, कारण ह्या सर्व परिस्थिती लोक पाहतात. आज विम्याची शेतकऱ्याच्या संदर्भातली परिस्थिती आहे, आज सोयाबीनच्या संदर्भातली परिस्थिती आहे, सोयाबीनच्या भावाच्या संदर्भातली परिस्थिती आहे. एक जण बोंबलत नाही, एक जण कल्ला करत नाही. ह्या परिस्थितीला हे सर्वजण जबाबदार आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल, काँग्रेसचा उमेदवार असेल, या दोनही व्यक्तीला एकाही कार्यकर्त्यांनी, एकाही समाजाच्या व्यक्तींनी, एकाही शेतकऱ्यांनी, एकाही मजूरदारांनी मतदान करणार नाही अशी मी तुम्हाला विनंती करतो, अशी मी तुम्हाला इच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी त्या दृष्टिकोनातून काम करावं असे माझे सर्वांच्या दृष्टिकोनातून मत आहे. आणि 100% आपण जो विचारलेला प्रश्न आहे की आरोग्याच्या संदर्भातला कुठलाही प्रश्न असेल त्याला मी वैयक्तिक पूर्णपणे त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका माझी राहणार आहे. धन्यवाद. आताच गावातील काही नागरिकांनी साहेबांना प्रश्न विचारले आणि साहेबांनी ते उत्तर दिलेलं आहे, तळमळीने उत्तर दिलं आहे.